मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना दुहेरी गिफ्ट दिलेले आहे। शेतकऱ्यांच्या कृषी पंपांचं 48,000 कोटींचं जुनं वीज बिल माफ करणार असल्याची मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांकडून करण्यात आलेली आहे। त्यामुळे ज्या शेतकऱ्यांचं कृषी पंपांचं वीज बिल थकीत आहे त्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळालेला आहे। कर्जमाफीच्या घोषणेनंतर थकीत वीज बिल संदर्भातही मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली आहे। त्याच्या नावाने जुनं बिल आहे, प्रत्येकाच्या नावाने आहे, ते खात्यात आहे, लिहून ठेवलंय, कधीतरी वसुलीला येऊ शकतं। आणि कुठलंही दुसरं कनेक्शन घ्यायचं झालं तर तो लाईनमन चेक करतो, तुमच्यावर तर आहे जुनं बिल, मिळत नाही तुम्हाला। आणि म्हणून आता मी हा निर्णय घेणार आहे की 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीनं घेतलेला हा निर्णय। माफीचा निर्णय घेतला, 2 लाखापर्यंत कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला आणि त्यासोबत ज्यांनी नियमित कर्ज भरलाय त्यांनाही 50,000 रुपये देण्याचा निर्णय आपण घेतला। हे खरं आहे की हा निर्णय घेत असताना एक अट आपण टाकली होती आणि ती अट अशी होती की 2019च्या कर्जमाफी योजनेमध्ये ज्यांना त्याचा फायदा मिळालाय त्यांना या योजनेचा फायदा मिळणार नाही।